जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचंय. आपल्या हातामध्ये चैतन्य आणि त्या चैतन्यानं कुंडलिनी वरती आणायची. आपल्याला 3 गाठी चैतन्याच्या. कवच घेताना पण डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. शिस्तीत घ्यायचंय कवच. हे जे कवच आहे ते परफेक्ट बसलं पाहिजे. जे कसंही गडबड करून करायचं नाही. ते हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्या आपण शिस्तीतच केल्या तरच त्याचा फायदा होतो. कुठली घाई गडबड न करता आपण ध्यान धारणेमध्ये उतरायचं असतं. शांत चित्त. आता आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती ठेवतोय. बघतोय आपण श्रीमाताईंना. श्रीमातांच्याकडे बघत बघत लक्ष हाताच्या बोटांच्या वरती ठेवायचे आहे. अगदी वात्सल्यपूर्ण नजरेनं आपण श्रीमाताईंना बघायचंय. देवी स्वरूपात, आपल्या आई स्वरूपात श्रीमाताईंना बघतोय आपण. आपले भाव आपण जागृत करायचे आहेत. हृदयातले करुणेचे भाव श्रीमातांच्या प्रती असणारी करुणा आपण आपल्या हृदयामध्ये जागृत करायची. आपल्यातील दयाभाव, प्रेम भाव आपण जागृत करायचा. भक्तिभाव, नवरस ज्याला म्हटले, आपल्या हृदयातून नवरस भाव जागृत झाले पाहिजे. जशी नवविधा भक्ती आहे, पूजन आहे, अर्चना आहे, असे 9 प्रकार आहेत भक्तीचे, वेगवेगळ्या प्रकारचे. की ते भाव आहे, जसं आपण अष्टसात्विक भाव म्हणतो त्याला, ते आपले दाटून आले पाहिजेत. हे भाव दाटून येत असताना आपल्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत श्रीमातांच्या विषयी. जसं श्रीमातांना बघितल्या बघितल्या आपल्याला प्रेम भाव, भक्तिभाव जागृत झाला पाहिजे. देवी प्रसन्न होते ती भक्तीनं. पूर्ण भक्ती केली तरच देवी प्रसन्न होते. नाहीतर शेवटी कर्मकांड करून परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकत नाही किंवा देवीला प्राप्त करून घेऊ शकत नाही. त्यासाठी हृदयामध्ये भक्तीची ज्योत जागृत पाहिजे. सर्वांच्या प्रती प्रेमभाव जागृत असला पाहिजे. श्रीमातांच्या विषयी तर असायलाच पाहिजे. प्लस इतर सहयोग्यांच्या बाबतीत, नॉन सहयोग्यांच्या बाबतीत आपल्यामध्ये करुणा असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ती देखील श्रीमातांचीच मुलं आहेत. राक्षस असू देत, भूत असू देत, देवता असू देत, ही सर्व श्रीमातांची मुलं आहेत. आपण त्यामध्ये भेदभाव करायचा नाही. श्रीमातांनी आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे आपण जायचंय. त्यामध्ये कुठलाही विचार आपण करायचा नाही. श्रीमाताई सांगतायत ना त्याप्रमाणे आपण आपली वाटचाल असली पाहिजे. आणि श्रीमाताई म्हणतायत की प्रेमानं, शुद्ध प्रेमानं आपण सर्वांशी बोललं पाहिजे. कलेक्टिव्हिटी त्यामुळेच वाढणार आहे ना, की आपले हेवे दावे भांडणं यानं कलेक्टिव्हिटी डिस्टर्ब होऊ शकते.
म्हणून जे काय करायचं ते श्री माताजींना विचारून आपण सर्व गोष्टी करायच्या असतात. म्हणून 100 लीडर असण्यापेक्षा श्री माताजी आपणच आमच्या लीडर आहात, आपणच आम्हाला शक्ती प्रदान करता, आपणच आमचे सर्वस्व आहात असं समजून आपण जर कार्य केलं तर आपली कलेक्टिव्हिटी मजबूत होण्यास वेळ लागत नाही. त्यामध्ये जीव येतो काहीतरी. कारण प्रत्येकाच्या पाठीशी श्री माताजी आहेत शक्ती स्वरूपात. म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपण सहयोगी, एकमेकापेक्षा कोणी मोठं नाही आहे, सगळे समान आहेत, एक समान. आईला आपली सगळी मुलं सारखीच असतात. कोणी स्वतःला कमी समजायचं नाही किंवा कोणी स्वतःला जास्त समजायचं नाही. सर्व एकसारखी. आपण सर्व पेशंट आहोत, डॉक्टर श्री माताजी आहेत, एवढं पक्क लक्ष ठेवायचं आपण. आणि श्री माताजीच कलेक्टिव्हिटीतून कार्य करून घेत असतात. म्हणून आपली कलेक्टिव्हिटी आपण मजबूत ठेवायची. ध्यान करणारी माणसं आहे आपण, साधक आहोत, हे विसरायचं नाही. इतर ऑर्डिनरी माणसासारखं आपलं नाही आहे, आपण सहयोगी आहोत. आपली एक वेगळीच प्रतिमा समाजासमोर आहे. आपलं वागणं, आपलं बोलणं, आपलं चालणं यातूनच सहयोग जास्त पसरणार आहे. हे आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपलं आचरण करायचं आहे, त्याप्रमाणे आपली ध्यान धारणा असली पाहिजे. आपणच जाहिराती आहोत. श्री माताजींना बघतोय आपण आणि दोन्ही हाताच्या बोटातून जे चैतन्य येते ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करतोय. एकसारखं खेचून घेतोय चैतन्य. लक्ष परम चैतन्याकडे ठेवायचं. जे चैतन्य श्री माताजी आपल्याला देत आहेत ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये विचलित व्हायचं नाही. आता शिस्तीत आपले डोळे बंद करायचे आणि लक्ष परम चैतन्यावरती ठेवायचं. जे काही चैतन्य श्री माताजी देत आहेत ते शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सहयोगामध्ये हे फार महत्वाचं आहे की चैतन्य आपल्याला शोषून घेता आले पाहिजेत, व्हायब्रेशन्स कळायला पाहिजेत. श्री माताजी ज्या शक्त्या आपल्याला प्रदान करतायत त्या घेता तरी आल्या पाहिजेत. हे कधी समजणार आपल्याला की श्री माताजी आपल्याला शक्त्या देतायत आणि आपण त्या धारण कधी करणार? हे चैतन्यानंच होऊ शकतं, व्हायब्रेशनने श्री माताजी आपल्याला देणार सर्व. म्हणून भक्तीनं हे चैतन्य प्राप्त करायचंय आपल्याला. देवी प्रसन्न असेल तर सर्व प्रकारचं वरदान आपल्याला मिळतं. जर आपल्यावरती देवी नाराज झाली असेल, आई आपली नाराज असेल, तर आपल्याला काहीच करून काही उपयोग नाहीये. किती जरी ध्यान केलं तरी काय उपयोग नाहीये. पण देवी प्रसन्न असेल, आई प्रसन्न असतील आपल्यावर, तर मात्र वरदान आपल्याला मिळू शकतं. आणि देवी प्रसन्न होते ती भक्तीनं, भक्ती केल्यामुळे. श्री मातांची तर भक्ती करतोच आहे, पण इतर साधकांच्या वरती देखील आपलं शुद्ध प्रेम असायला पाहिजे. जे साधक आहेत किंवा जे सहयोगी आहेत, जे नॉन सहयोगी आहेत, त्यांच्या बाबतीत देखील आपल्यामध्ये करुणा असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आज ना उद्या ते सहयोगी होणार आहेत. म्हणून त्यांच्या बाबतीत आपण करुणा ठेवली पाहिजे. आपण स्वतःला मोठं समजायचं नाही आहे. आपण म्हटलं पाहिजे की सर्व साधक एकच आहोत आपण, आणि या सर्वांच्या मुळे आपण आहोत. सर्व कलेक्टिव्हिटीमुळे आपण आहोत. हे पक्क प्रत्येकाने लक्षात ठेवायचं की कलेक्टिव्हिटीमुळे आपलं ध्यान चांगलं लागतंय. कलेक्टिव्हिटीमुळे, कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यामुळे ध्यान लागत नाही. ही कलेक्टिव्हिटी, आपली भक्ती, आपली श्रद्धा, आपलं प्रेम यामुळेच खऱ्या अर्थानं श्री माताजी प्रसन्न होत आहेत, देवी प्रसन्न होते आणि मग ध्यानाची गहनता प्राप्त होते आपल्याला. म्हणून आपण
कलेक्टिव्हिटी आपली मजबूत ठेवायची. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. मध्य हृदय, मध्यावरच असतं हृदय. आपलं लक्ष ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी ठेवायचं आहे. हृदयात असणाऱ्या मध्य हृदयात दुर्गा मातेचं स्थान आहे आणि ती जगदंबा स्वरूप आपल्या हृदयामध्ये आहे. म्हणून आपण इतस्ततः किंवा इकडे तिकडे न बघता लक्ष हृदयामध्ये ठेवायचं. देवीला प्रसन्न करायचं आहे. देवी आपल्या आतमध्येच आहे. ती जगदंबा आहे, दुर्गा माता आहे. बाह्यात आपण तिला बघण्यापेक्षा आपल्या आतमध्ये जर ती जागृत झाली तर खऱ्या अर्थाने ती शक्ती प्राप्त होईल ना आपल्याला. श्री मातांनी आपल्याला एवढ्या शक्त्या दिलेल्या आहेत, एवढं ध्यान धारणा दिलेली आहे, आपल्याला ताकद दिलेली आहे. तर त्या शक्तीचंच दर्शन घेतलं तर किती महत्वाचं आहे ते. म्हणून कलेक्टिव्हिटी फार महत्वाची आहे. वैयक्तिक काय नको आपल्याला, माझं काहीही नको आपल्याला. सर्व करणारा परमेश्वर आहे, श्री माताजी आहेत, ही पक्क लक्षात ठेवायचं आहे. आणि मगच आपण एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे आपल्याला. आता ज्या ठिकाणी आपण हात ठेवलाय त्या ठिकाणी लक्ष देऊन जगदंब जगदंब असं आपल्याला म्हणायचं आहे 12 वेळेला. मोजायचं नाहीये, परंतु जे आपण म्हणतो ते भक्तीनं म्हणायचं आहे. ज्या ठिकाणी हृदयामध्ये आपण हात ठेवलेला आहे तिथं लक्ष ठेवून त्या दुर्गा मातेकडे लक्ष देऊन जगदंब जगदंब असं म्हणायचं आहे हृदयापासून. जय जगदंब 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 असं खोल खोल जाता आलं पाहिजे आपल्याला. जसं उच्च स्वर आणि खालचा स्वर असे म्हणजे खोल जाण्यासाठी आपल्याला आपण अशा पद्धतीने खोल जाऊ शकतो. आता ज्या ठिकाणी हात ठेवलाय त्या ठिकाणी श्री माताजींना दुर्गा स्वरूपात आपण पाहतोय. श्री माताजी साक्षात दुर्गा माता आहेत, जगदंबेच्या स्वरूपात आहेत. त्या आपल्या हृदयामध्ये जागृत व्हाव्यात म्हणून आपण त्यांना प्रार्थना करतोय. अगदी भक्तीनं, श्रद्धेनं, श्री माताजी कृपा करून आमच्या हृदयामध्ये जागृत व्हा व आमच्याकडून सहजयोगाचे कार्य करवून घ्या. हे जगदंबेचं चक्र जागृत झाल्यावर आपण निर्भय होतो, शूरवीर होतो, धीट होतो. कुठल्याही निगेटिव्हिटीला आपण घाबरत नाही. म्हणून हे चक्र जागृत होणं फार महत्वाचं आहे. या नवरात्रीमध्ये आपलं ही दुर्गा मातेचं स्थान, जगदंबेचं स्थान जागृत व्हायला पाहिजे. निर्भय होऊन आपण कार्य करायचं आहे. कुठल्याही निगेटिव्हिटीला न घाबरता सहजयोगाचं कार्य करायचं आहे आपल्याला.
कारण श्री माताईंनी दुर्गा स्वरूपात आपल्याला सर्व शक्त्या प्रदान केलेल्या आहेत. याचं विस्मरण आपण करायचं नाही कधी. कायम लक्षात ठेवायचं, श्री माताजी आपल्या हृदयामध्ये आहेत, त्या जगदंबा स्वरूपात आहेत. हे विसरतो म्हणून आपण घाबरतो प्रत्येक वेळेला. घाबरायचं नाही, धीट. कधीतरी एक दिवस हा देह सोडून जायचा आपल्याला, परंतु देह सोडून जात असताना श्रीमातांचं कार्य करूनच आपण जायचं इथून. ज्या कार्यासाठी आपण या देहात आलोय ते कार्य करणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. ही फार मोठी कामगिरी श्रीमातांनी आपल्यावरती सोपवलेली आहे. हे विसरायचं नाही आपण. क्षणाक्षणाला प्रपंच करताना आपण सगळं विसरतो. विसरायचं नाही, मी एक सहयोगी आहे. ते आपण एक फार मोठे सहयोगी आहोत आणि श्रीमातांनी आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या आम्ही समर्थपणे पेलून कार्य करू, असं वचनच आपण श्रीमातांना द्यायचं आहे. तरच हे कार्य घटित होणार आहे. ध्यानाच्या गहनतेबरोबरच इतर साधकांना देखील आपण मार्गदर्शन करून त्यांना देखील ध्यानाच्या गहनतेमध्ये घेऊन जायचं आहे आणि एक सशक्त सहयोगी आपल्याला सर्व समाजामध्ये निर्माण करायचे आहेत. एवढं आपण लक्षात ठेवून हे कार्य करायचंय सर्वांनी. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवरती दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. इथं म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी भक्तीनं लक्ष द्यायचंय. ज्या गोष्टी आपण सहयोगामध्ये करू त्या पूर्ण भक्तीनं आणि पूर्ण श्रद्धेनं करू. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. आवाहन करतोय आपण देवीला. त्यानंतर तो हात वरती उचलायचा आपला 7-8 इंच वर, थोडासा मागे पुढे गोल वर खाली करून बघायचं. टाळूतून आपल्याला जाणवतं का थंड चैतन्य लहरी? काही जणांना गरम जाणवेल, काय हरकत नाही, परंतु लक्ष त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का बघायची. हात खाली घेऊया, स्थिर बसूया. स्थिरत्व फार महत्वाचं आहे. आपलं गणेश तत्व बळकट असेल तर आपण स्थिर बसतो, हलत नाही, विचलित होत नाही. आपलं ध्येय फार मोठं आहे. क्षुल्लक कारणावरून आपण विचलित होता कामा नये. ती व्यक्ती शांत आणि संयमीच असायला पाहिजे आणि दुसऱ्याला क्षमा करणारीच व्यक्ती, ब्रॉड माइंडेड ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीचे आपण साधक असायला पाहिजे. सर्वांना आपल्याला सामावून घेता आलं पाहिजे हृदयामध्ये. तरच आपण सहयोगाचं प्रचंड कार्य उभा करू शकतो. आपण आपल्याच तालात असू किंवा आपल्याच गोष्टीत आपण अडकलेलो असू, आपल्या प्रपंचामध्ये अडकलेलो असू, तर आपल्या हातून कुठलेही कार्य घटित होणार नाही. आपण कलेक्टिव्हिटीच्या माध्यमातून कार्य केलं पाहिजे. कलेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आपण आपलंच धरणं धरून बसायचं नाही आहे. समाजासाठी, कलेक्टिव्हिटीसाठी, इतर साधकांच्यासाठी काय करता येईल इकडे आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. माझं माझं म्हणण्यापेक्षा कलेक्टिव्हिटीला जास्त महत्व द्यायचं. मीपणा सोडून आम्ही हा शब्द आपल्यातून आला पाहिजे. वी, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पाहिजे. लक्ष शस्त्रारच्या वरती आहे आपलं. 1 मिनिटभर आपण शस्त्रारच्या वरती राहायचं आहे. सहज मध्ये, अगदी सहज अवस्था म्हणतो त्याला. सहज आसन घातलंय आपण, सहज आसनात बसलोय आणि सहज मध्ये कुंडलिनी वर आहे. काही प्रयास करायला लागलेले नाहीत आपल्याला. ती कुंडलिनी प्रसन्न होऊन शस्त्रारच्या वर आलेली आहे. कारण आपलं हृदय पूर्ण स्वच्छ आहे. आता आपले विचार शुद्ध आहेत.
मग कुंडलिनी जी शुद्ध आहे, शुद्ध स्वरूप आहे, ती का वर येऊ नये? आपोआप वर येते. प्रसन्न होऊन वर येते, जबरदस्तीनं नाही, प्रसन्न. देवी प्रसन्न झाली की ती सहज वर येते आणि ध्यानाच्या गहनतेत आपण उतरतो. म्हणून तिला प्रसन्न करणं आवश्यक आहे. आणि ती कसं प्रसन्न राहील इकडं आपलं लक्ष असायला पाहिजे. देवीला प्रसन्न केलं पाहिजे आपण. या नवरात्रीमध्ये आपण देवीला प्रसन्न करायचाच प्रयत्न करायचा असतो, की तिच्याकडून आपल्याला वरदान प्राप्त झालं पाहिजे. एक एक वरदान देवी देते. आई प्रसन्न झाली म्हणजे मुलाला काहीही देते ना. तसं श्री गणेश आहेत, की गणेश सर्वस्व प्राप्त करून बसले ते. का? कारण ते मातृभक्त होते. आपल्या आईला कसं प्रसन्न ठेवायचं हे त्यांना चांगलं माहिती होतं. तसंच श्री मातांनी पण आपल्याला गणेश स्वरूपातच जन्माला घातलेला आहे. तर आपल्याला ही माहिती पाहिजे आपल्या आईला आपण कसं प्रसन्न ठेवायचं आहे, हे आपल्याला चांगलं माहिती पाहिजे. ती कशी प्रसन्न होईल? इतर साधकांना आपण प्रसन्नता दिल्यानंतर, आनंद दिल्यानंतरच ती प्रसन्न होते. तिला वेगळं असं काही प्रसन्न करावं लागत नाही. तिनं जी संसार उभा केलेला आहे, तिनं जो प्रपंच सहजयोगाचा उभा केलेला आहे, तिकडं आपलं लक्ष असेल, अधिक साधकांच्याकडे आपलं लक्ष असेल, त्यांना आनंद देता येईल, प्रेम करता येईल त्यांच्यावरती, त्यांना आनंद देता आला पाहिजे, त्यांना क्षमा करता आली पाहिजे. एवढं आपले विचार उच्च आणि प्रदत्त असायला पाहिजेत. मगच आपली आई आपल्यावरती प्रसन्न राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं. वरून थोडस सहस्त्रारमध्ये येऊया. थोडं सहस्त्रार चक्रामध्ये म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये आणि त्याच्या आसपास अवतीभोवती लक्ष ठेवायचं. म्हणजे किती पाकळ्या उमललेल्या आहेत ते आपल्या लक्षात येईल. त्यासाठी आहे हे पण कळायला पाहिजे ना आपल्याला. सहस्त्रारच्या वरती ध्यान करीत असताना आपल्यामध्ये किती धागे वर आले कुंडलिनीचे ते बघितलं पाहिजे. आणि किती धागे वर आले तर किती पाकळ्या उमलल्या सहस्त्रार मधल्या हे पण बघितलं पाहिजे. म्हणून सहस्त्रार आणि त्याच्या भोवतानी लक्ष ठेवायचं. ब्रह्मरंध्र आणि त्याच्या भोवतानी सहज मध्ये लक्ष गेलं पाहिजे. फरक आपल्या लक्षात येतो की चित्त दिल्यानंतर लगेच कळतं आपल्याला. त्या देवतेवरती चित्त गेलं की लगेच चैतन्याची धार व्हायला चालते हातातून, व्हायब्रेशन्स बदलतात. त्या देवतेकडे गेलं, लक्ष जरी दिलं तरी व्हायब्रेशन्स फरक पडतो. किती सूक्ष्म आहे, त्यासाठी आपण किती सूक्ष्म असायला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी इतर साधकांच्या वरती आपण कार्य करतो त्यावेळी त्यांच्यात चित्त घालतो, त्यावेळी त्यांच्यात जे काय ते सगळं आपल्या हाताच्या बोटावरती येईल. मग त्यांना साफ करायला सोपं जाईल, आपल्याला स्वच्छ करायला सोपं जाईल. आपण काय त्यांची चक्र लागतात म्हणून पळून जायचं नाहीये. त्यांना साफसफाई करून आईच्या चरणाशी आणायचं आहे, हे आपलं परम कर्तव्य आहे. कोण कितीही निगेटिव्हिटी जरी असली तरी त्याला स्वच्छ करून श्रीमातांच्या चरणाशी आणणं हे आपल्या सर्व साधकांचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडलं पाहिजे सर्व साधकांनी. सहस्त्रार मधून आज्ञाचक्रात येऊया. आज्ञेतून विशुद्धीमध्ये, वरून खाली लक्ष विशुद्धीपर्यंत. व्हायब्रेशन्स मध्ये पण कसा फरक पडत जातो ते बघायचं हाताच्या बोटावरती. हे वेगळं सांगायला नको, आता कळलं पाहिजे आपल्याला. चित्त चैतन्य, चित्त गेलं की चैतन्य यायला चालू होतं. मग चित्त कुठं आपण वाया घालवायचं नाही विचार करून, देवी देवतांच्याकडे लावायचं आहे. विशुद्धीतून हृदयामध्ये जगदंबेच्या स्थानी, वरून खाली लक्ष मध्य हृदय. हृदयातून आपण नाभी चक्रामध्ये यायचं. वरून खाली लक्ष नाभी. नाभीतून स्वाधिष्ठान, स्वाधिष्ठान मधून मूलाधार, वरून खाली लक्ष मूलाधार पर्यंत द्यायचं. आता आपला पूर्ण अटेन्शन मूलाधार शक्ती केंद्रावरती, पाठीचा शेवटचा मणका गणेश तत्वावरती द्यायचं.
घटस्थापना केली आपण आज. घटस्थापना म्हणजे हे शरीर आहे, ही घट आहे, मातीपासून बनलेलं आहे ना, पृथ्वीपासून हे शरीर बनलेलं आहे, घट आहे तो. आणि त्यामध्ये घटाची स्थापना म्हणजे गणेशाची स्थापना केली मूलाधार शक्ती केंद्रात. किती महत्वाचं आहे ते, की आपल्यामध्ये गणेश तत्वाची आपण कायमस्वरूपी स्थापना श्रीमातांनी केलेलीच आहे, परंतु आपलं चित्त नव्हतं. ते चित्त आपलं आता कायम मूलाधार मध्ये पण गेलं पाहिजे. तिथली देवता सतत जागृत राहिली पाहिजे, म्हणून त्या देवीला आपण प्रार्थना करतोय. त्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढायचं आहे, स्वस्तिक मूलाधार मध्ये, आणि ते गोल सव्वी दिशेत फिरवायचं आहे आपण स्वस्तिक. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. अगदी भक्ती भावानं हाक मारायची गणेशाना. कारण आज नवरात्रीचा पहिला दिवस, गणेशांचा, घटस्थापनेचा. ते जर जागृत नसतील तर आपल्यात पवित्रता कशी येईल, अबोधिता कशी येईल, सुज्ञता कशी येईल. देवीला प्रसन्न करण्यासाठी सुज्ञता आणि पवित्रता असणं अत्यंत गरजेचं आहे. अबोधिता पण असली पाहिजे. म्हणजे गणेशाचे गुण जर आपल्यात नाही आले तर आपण देवीला प्रसन्न करू शकत नाही. कारण देवी अट्रॅक्ट होते ती फक्त गणेश तत्वात असणाऱ्यांच्याकडेच. कारण अबोधित आहे, लहान बालकासारखं आपण असायला पाहिजे. कारण देवी महाकालीच ज्यावेळी रौद्र स्वरूप तिनं घेतलं, त्यावेळी ती सगळ्या सृष्टीचा संहार करायला निघाली. त्यावेळी कुणालाच काय समजेना, आता येणं शांत कसं करायचं देवीला कळेना. म्हणून शंभू शंकरांनी काय केलं, तिच्याच मुलाला कार्तिकेयानं तिच्या चरणाशी ठेवलं. तिचा पाय त्या कार्तिकेयानं लागल्याबरोबर तिच्या लक्षात आलं की आपलं मूल आपल्या पायाखाली आहे. त्यावेळी ती शांत झाली. कारण ज्या वेळेला अबोधिता आपल्यामध्ये येते, पवित्रता येते, सुज्ञता येते, त्यावेळेला देवी शांत होते आणि ती आपल्याला आशीर्वादित करते. म्हणून गणेश तत्वाला फार महत्व आहे. म्हणून सुरुवातीलाच घटस्थापना असते, श्री गणेशांची स्थापना करायची असते. त्यासाठीच मगच आपल्याला देवी प्रसन्न होते. नुसता पूजन आणि भजन करून देवी प्रसन्न होत नाही. त्यासाठी गणेशाचे गुण आपल्या अंगी असायला पाहिजेत, ते तत्व जागृत पाहिजे. श्री गणेशची कृपा करून आम्हाला क्षमा करा, श्री गणेशांना म्हणायचे. ते स्वस्तिक आपण फिरवतोय, हे गणेश तत्व जागृत व्हावं, आणखी भक्कम व्हावं, म्हणून आपण श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं आहे. आणि गणेश अथर्व शीर्ष म्हणत असताना लक्ष मूलाधार, दोन्ही हातांची बोट आणि आजूबाजूला जे चैतन्य पसरते तिकडेही लक्ष केंद्रित करायचं. ते गणेश तत्वच आहे तिथलं. कारण आजूबाजूला जोपर्यंत चैतन्यामध्ये गणेश तत्व जागृत होत नाही तोपर्यंत ते तत्व कार्यान्वित होऊ शकत नाही. ते कार्यान्वित झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यातील गणेश तत्व जागृत पाहिजे. मूलाधार शक्ती केंद्रावरती लक्ष देऊन, हाताच्या बोटांच्या वरती लक्ष देऊन भक्तीनं आपण श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणायचं. भक्तीनं, नुसता पोपटपंची करायची नाही आपल्याला, नुसता मंत्र म्हणायचे म्हणून, स्तोत्र म्हणायचे म्हणून म्हणायचे नाहीत. भक्तीनं म्हटले पाहिजेत आणि व्हायब्रेशन्स आल्या पाहिजे, चैतन्य आलं पाहिजे. जे काय म्हणतो त्याला चैतन्य आलं पाहिजे. त्या देवी देवता आपल्या समोर आलेले आहेत, ते श्री गणेश आपल्या समोर येत आहेत, तर त्यांचं चैतन्य हाताच्या बोटाला लागेल, ते लक्षात ठेवायचं. आपल्या मूलाधारवरती ते जागृत होतील, त्यांच्याकडेही लक्ष द्यायचं आहे. पूर्ण भक्तीनं आणि श्रद्धेनं म्हणूया श्री गणेश अथर्व शीर्ष. श्री गणेशाय नमः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि.
त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यम् ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं मा अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अव उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचूर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मा पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरोम गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारः शान्तिरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादः सन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्रुतगायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं
रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायन्ति यो नित्यम् सह योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देवै नमो नमः। मूलाधार वरती लक्ष आहे आपलं आणि हाताच्या बोटांच्या वरती. जसं श्री गणेशांचं स्तवन आपण करतो तसं श्री गणेश आपल्यामध्ये जागृत होतात आणि चैतन्य उत्सर्जित करत असतात. म्हणून जे काय करायचं ते भक्तीनं करूया आणि त्याला चैतन्याची जोड देऊया. व्हायब्रेशन्स पण आल्या पाहिजे, त्यांची जाणीव झाली पाहिजे. नुसताच म्हणण्यात अर्थ नसतो, हे आपल्याला कळलं पाहिजे. मूलाधार मधून आता आपण वरती यायचंय, स्वाधिष्ठान मध्ये शिस्तीत यायचंय. स्वाधिष्ठान मधून नाभी चक्रामध्ये येऊया. पाठीच्या मणक्यातून शिस्तीत येतोय. श्री गणेशांची ताकद घेऊन आपण वर येतोय. नाभीतून हळूहळू दुर्गा मातेच्या स्थानाकडे, जगदंबा, हृदय चक्र, हृदयातून आपण हळूहळू विशुद्धीमध्ये यायचं आहे. विशुद्धीतून आपण आज्ञाचक्रामध्ये शिस्तीत यायचं. आज्ञेतून सहस्त्रारमधून बाहेर पडायचं आहे आपल्याला. त्या शक्तीशी जोडलं जायचं आहे, शिवशक्तीशी. पूर्णपणे सहस्त्रारच्या वरती यायचं आहे आपण. चैतन्याच्या धारा वरती गेल्या पाहिजेत. सहस्त्रार मधून वरती आकाश तत्वापर्यंत. श्री गणेश अथर्व शीर्षामध्ये सर्वच आहे. जर आपण नियमित व्यवस्थित गणेश अथर्व शीर्ष म्हटलं तर आपले शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, विकार सर्व कमी होतात. सर्व आजारावरती रामबाण उपाय म्हणजे श्री गणेश अथर्व शीर्ष. परंतु त्यातून म्हणत असताना चैतन्याची जाणीव झाली पाहिजे आपल्याला, हे पण फार महत्वाचं आहे. आणि गणेश अथर्व शीर्ष आपल्याला म्हणता आलं व्यवस्थित पूर्णपणे तर देवी देखील आपल्यावरती प्रसन्न होते. म्हणून गणेशाची स्थापना आणि गणेशाचं स्तवन करणं महत्वाचं आहे. आई समोर मुलाची स्तुती करणं आवश्यक आहे, म्हणजे आई प्रसन्न होते. आणि मुलासमोर आईची स्तुती केली तर मुलगाही प्रसन्न होतो. असं हे गणित आहे, ते आपल्याला समजणं आवश्यक आहे. हळूहळू हळू आपण आता वरती जायचंय, आकाश तत्वामध्ये स्थिर व्हायचंय, एकरूप व्हायचंय. आता आपण आपला आत्मा आता त्या परमात्म्याशी एकरूप करायचा आहे. जीवाशिवाची भेट, एक जीव होणं, हे कलेक्टिव्हलीच घडू शकते. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस, त्याच्यामुळे हे जमतं. आई प्रसन्न होते. लक्ष सहस्त्रारच्या वरती आकाश तत्वामध्ये ठेवून 10 ते 12 मिनिटं आपल्याला
ध्यानाच्या अवस्थेत राहायचं आहे 10 ते 12 मिनिट. मेरा वर्णन करना कोई विशेष न होगा, पर अगर कोई टर्की जाके वहाँ खाना खाए तो कहेगा वाह क्या, ऐसे तो हमने कभी खाना खाए. मेरा जो भी इतना अच्छा वहाँ खाना मिलता है कि परदेश से लोग आकर के खाना खाए. और आपको हैरानी होगी कि ये टर्किश लोग जर्मनी से खाना मंगा खाते और कपड़े सिलते हैं वहाँ, जर्मन बेचते हैं कपड़े, वो सिले जाते हैं टर्की में, फिर वापस जाते हैं जर्मनी और फिर वहाँ से इंपोर्ट होते हैं. English and then we can see if you can learn Marathi or Hindi. आता आपल्याला सांगायचं काय की पुण्यभूमीत जन्माला आले. ही पुण्यभूमी औरंगाबाद फार मोठी पुण्यभूमी असं मला वाटतं. मोठमोठाले संत इथे झाले, तेव्हापासून हजारो वर्षापासून इथे लोकांनी मेहनत केली आणि तुम्हाला एवढं पुण्यदान दिलेलं आहे. त्या पुण्याच्या दमावर आज आपण इथे बसलात, सदाचरण केलं, धर्मानी वागलात, पण अजून पूर्णत्वाला आला नाहीत. म्हणून आत्मानुभव घेतला. आत्मानुभव मिळाल्यानंतर जे आपल्यातले दोष आहेत ते फक्त आले पाहिजे, नाहीतर तुम्हाला प्रकाश मिळालेला नाही. आता परदेशी लोकांचं जे आहे ते त्यांचे दोष वेगळे आहेत आणि हिंदुस्थानी लोकांचे दोष वेगळे आहेत आणि ते इतके ठळकपणे आता मला दिसतात की कधी कधी असं वाटतं स्पष्टपणे सांगितलेलं बरं. खरं म्हणजे हिंदुस्थानी लोकांना, भारतीय लोकांना माझं घर, माझी मुलगी, माझा नातू हे फार, आणि त्या घराच्या उरफट्यात एवढे जास्त आहेत की त्याच्या बाहेर त्यांना निघता येत. आम्ही इथून 4-5 मुलांना लग्न करून ऑस्ट्रेलियाला पाठवलं. त्यांना नोकऱ्या नव्हत्या, तिथे जाऊन त्यांना मोठ्याल्या नोकऱ्या मिळाल्या. लगेच त्यांनी आपलं घर स्थापन केलं किंवा घराशिवाय हिंदुस्थानी मनुष्य राहू शकत नाही. आश्रमात सगळी व्यवस्था असताना सुद्धा आपलं वेगळं घर केलं. त्यांच्या बायका कंटाळल्या, कारण वेगळं घर करायचं म्हणजे सगळं काम स्वतः करावं लागतं. तिथे मोलकरणी नसतात, काही नसतात. त्यांना पाळत व्हायचं तरी स्वतः कामं करायची, दरबारशी असल्या तरी स्वतः कामं करायची. नवऱ्यानी बाहेर गमजा मारायच्या, मोटरी फिरवायच्या, त्याच्यात टेलिव्हिजन घ्यायचा, मग सगळीकडे फिरायचं आणि फिरून घरी आल्यावर बायकावर गमजा मारायच्या. स्वयंपाक नीट केला नाहीस, तू असं ठीक केलं नाहीस, ते केलं नाहीस. त्या बायका कंटाळल्या. एका असले म्हणे नवरे, तिथे सगळं काम करता येत नाही, बाहेरची स्वच्छता करता येत नाही, फक्त माझं घर असलं पाहिजे व्यवस्थित आणि आपलं बाहेर फिरायचं. आणि ते सगळ्यांचंच आहे आपल्या इथे. आपल्या इथल्या सगळ्या पुरुषांना काही हात कशाला लावता येत नाही, कोणत्या हाताने काम करता येत नाही. सगळे पांढरट बेशी इथून तिथून. आमच्याकडे आम्ही एक माळी ठेवले, माळी आहेत बरं का ते. आणखी ऑस्ट्रियाहून तिथले युएनचे ते ऍग्रिकल्चरचे ऍडवायझर आहेत, ते इथे आले. ते आपल्या हातात फावडा घेऊन कुदळ घेऊन मेहनत करतात. हे कमरेवर हात ठेवून बसलेत, पायात रबराचे बूट घालून. म्हटलं पायात रबराचे बूट कशाला घातले? म्हणे मला चिखलानी त्रास होतो. असं का? म्हटलं आता तुम्ही कुठेतरी जाऊन राजेसाहेब व्हा. हे आपल्यामध्ये फार जास्त आहे. आणि बायकांचा असा विषय चाललाय, कारण त्यांना हे कळतं की पुरुषांना जर घर व्यवस्थित करून दिलं, चमचमीत जेवायला दिलं, ते आपल्या हातात असतात. मग ते आपले ते घरामध्ये खूप चमचमीत, आज हे करायचं, उद्या नवऱ्याला ते करायचं, मग जेवणाला हे द्यायचं, म्हणजे तुम्हाला हे आवडतं. आता त्यांना जर कारली आवडतात तर सगळ्यांनी भांडून कारली आणायची बाजारात, तर शिजवून द्यायचं, नवऱ्याची सगळी सेवा करायची, नवऱ्याच्या पाठीपाठी लागायचं. त्यांनी नवरे खराब होतात पहिली गोष्ट. आणि घर म्हणजे काहीतरी विशेष असं जे आपण केलेलं आहे त्याच्या पलीकडे काही आहे तिकडे लक्ष जात नाही. त्याचे माझं माझं आहे ते इतकं संकुचित 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 होता होता आपण त्याच्यात नष्ट होतो. हे आपल्यातलं एक जायला पाहिजे. तुम्ही जर सजीव, तुम्ही योगीजन झाले, इथे बसाल तिथे तुमचं घर, जिथे जाल तिथे तुमचं घर. कुटुंब एवढं लहानच की काय विचारायला, ते लहानपण मोठं कसं होणार?
आणि त्यामुळे जेवढं काही कमवलेलं पूर्वजन्मातलं पुण्य आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा भारतभूमीच्या योगभूमी जन्माला आला त्याचा सर्वनाश होतो. ते मोठेपणे आला पाहिजे, ते मोठेपणे येत नाही. आणि पुरुषांच्या मध्ये तर फार कमी असं या लोकांचं म्हणणं आहे. आता सगळ्यांनी लिहून पाठवलंय की आम्हाला हिंदुस्थानातल्या बायका फार आवडतात पण पुरुष नको, कारण सगळे आळशीस्वर आहेत. ते दिसतं आपल्याला. घराच्या बाहेर घाण पडलेली असली तर आपण त्याच्यावर तुडून वर जाऊ, पण घर मात्र बायका स्वच्छ ठेवतात. बायका हुशार आहेत. घर ठीक ठेवला पाहिजे. नवरा घरात राहतो, त्याला घरात ठेवणंच कठीण, कारण तो सारखा घरात पळतच असतो. तेव्हा आपल्यातली जी चूक आहे ती ही आहे की आपल्यामध्ये सामूहिकतेचा मुळीच अंश नाही. सामूहिकतेत कसं राहायचं, सगळ्यांना मिळून मिसळून कसं राहायचं, सगळ्यांना आपुलकीने कसं राहायचं, तो विचार नाही. आता आम्ही दिल्लीला मोठ्या मुश्किलीने एक आश्रम काढला. तिथे एक मनुष्य राहायला तयार नाही. नवरा बायकोला दादा पुता करून मुंबईवर पाठवलं 2 दिवसात परत. माझं घर ही जी भावना ती आधी तोडायला पाहिजे. सगळं जग माझं घर आहे असं ज्या दिवशी म्हणाल तेव्हाच म्हटलं पाहिजे की तुमचं थोर मन झालेलं आहे. मन इतकं संकुचित आहे, त्याच्यामुळे वाढ कशी होणार सहयोगांची. जरी सहयोगी झाले, जर ध्यान करतात, पूजन करतात, सगळं काही चांगलं आहे, पूर्व पुण्याही आहे, पण जैसे थे त्याच्या पुढे काही होत नाही वाटचा. त्याला कारण मी शोधून काढलं की अत्यंत गुटपळ आहे घरातल्या घरात. जर तिथेच तिथे गोल गोल फिरायला लागले तर पुढे कसे जाणार. सामूहिकतेत उतरता येत नाही. सगळं स्वतःला धरून मान करायचं, स्वतःची प्रतिष्ठा वाढवायची, स्वतःचं घर, स्वतःची बायको, स्वतःची मुलं, अमक तमक तमक आहे. जोपर्यंत तुम्ही त्याच्यातनं बाहेर निघत नाही, आणि नुसती गाढव मेहनत आहे, ही गाढव मेहनत आहे. सगळं जर परमेश्वर करतो तर तुम्ही कशाला गाढव होता. जेव्हा तुम्ही म्हणाल की मी सर्व काही करतो तर तुम्ही गाढव झाले. तसं ख्रिस्त गाढवावर बसले होते आणि ते गाढव त्यांना घेऊन चालला होता. त्या गाढवाला असं वाटलं की सगळेजण माझ्या गळ्यात हार घालतात म्हणजे मीच ख्रिस्त झालो. तर ख्रिस्ताला जरा त्रास देऊ लागले तर त्यांनी गाढव सोडला आणि दुसरीकडे निघून गेले. तर तिकडनं ज्याचं ते गाढव होतं तो परीट आला, त्याने 2-4 हाणले त्या गाढवाला. त्याच्या लक्षात आलं की बाबा मी गाढवच आहे. तर जो ख्रिस्त होता तो ख्रिस्त आहे, तसा जो योगीजन आहे तो योगीजन आहे, तो काही गाढव नाही. नुसती गाढव म्हणत आपल्या बायकोला खुश करायचं, त्याला खुश करायचं, त्याला खुश करायला काहीही गरज नाही. सामूहिकतेत उतरलं पाहिजे, आणि सामूहिकतेत उतरण्यासाठी पहिल्यांदा ह्या सर्व लहान लहान शूद्र गोष्टी सोडल्या पाहिजे. आणि शूद्र माणसाला सगळं शूद्र दिसतं, मोठं काही दिसत नाही. सगळं काही जे शूद्र आहे, जे चुकीचं आहे ते पहिल्यांदा धरतो. म्हणून आपलं मन आधी थोर केलं पाहिजे. पहिलं माझं घर हा शब्द घातला पाहिजे. माझा शब्द हा खोटा आहे, माझ्याला काही अर्थ आहे. ते जसं काल म्हटलं कबीराचं की एक ठगवा आला आणि मला लुटून घेऊन गेला, म्हणजे कोण? मृत्यू. ज्यावेळेला मृत्यू होतो त्या सुद्धा सगळे माझे बिजे सगळे सुटून जातात. पण हा मृत्यू आपल्या झालेला आहे आता, कारण आपण आता सहयोगी झालो. जे आपण अंड रूपाने होते ते आता पक्षी रूपाने झालो. तेव्हा ते मागचं सगळं काही सुटलेलं आहे. आता आपण पंख पसरून भराऱ्या मारायच्या आहेत, ते सोडून अजूनही त्याच पंखात आपण बसलेलो आहोत. तेव्हा काय म्हणावं, त्या चिखलात आपण गुंतून बसलेलो आहोत, तेव्हा ते बरोबर आहे. यापुढे प्रत्येकाने आपलं मन थोर केलं पाहिजे, मोठंपण आणलं पाहिजे. आणि ते मोठंपण आणण्याचं काय एक हे की सगळ्यांमध्ये रममाण झालं पाहिजे. इतकी मंडळी इथे येतात, तुम्ही त्याच्याशी बोलत नाही, भेटत नाही, कुणाशी ओळख पाळख करत नाही, ते बरोबर नाही. ही मंडळी आली, तुम्ही कोण काय त्याच्या सेवेला असता हे कबूल, पण त्याच्याशी ओळख झाली पाहिजे, मैत्री झाली पाहिजे, कारण हे तुमचे भाऊ आहेत. आणि तुम्हाला कोणी भाऊ नाहीत, कोणी बहिणी नाहीत, हे तुमचे नातं, हे तुमचे सगळे सोयरे होती असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी स्पष्ट म्हटलंय, हे तुमचे सगळे सोयरे, हे तुमचे सगळे सोयरे आहेत. बाकी जे काही आहेत ते तुमचे सगळे सोयरे नाही, कारण त्यांची आणि तुमची बरोबरीच नाही. ते बोलतात एक, करतात एक. आम्ही आमच्या घराण्यातच सांगू शकतो की असं आहे की काही लोक आहेत ते आहेत, नाहीत ते मला नाही, ते पारखे. तेव्हा जे लोक सहयोगात नाहीत ते आपले नातलग नाहीत असं धरून चालू. त्यात
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुष्कळशा गोष्टी सुटून जाते. म्हणजे आता मराठा आहे, तर मराठा आणि मराठीशी लग्न करायचं. मग त्या बायकोला झोडपलं तरी चालेल, तो सहयोगी नसला तरी चालेल, त्यांनी कसे वागवलं चालेल, पण मराठी आणि मराठीशी केलं पाहिजे. कशाला? मग जर त्या मुलीला उद्या त्रास झाला, तुमचे मराठे उभे राहणार आहेत का? पण सहयोगी मात्र उभे राहते. सहयोगाने सहयोगाशीच लग्न केलं पाहिजे. आणि मग त्याचे त्रास सुरू झाले की माताजी आम्ही असं लग्न केलं त्यामुळे असे त्रास झाले. हा जो जाती द्वेष आहे आणि हे जे आपल्या आपल्या धर्माबद्दल जो द्वेष आहे किंवा जो परजातीबद्दल किंवा परदेशांबद्दल सुद्धा द्वेष आहे, तो लग्न करूनच जाईल. दुसरं मला काही इलाज दिसत. म्हणजे डोळ्याने बघून कळतं. आता परवाच एका मराठ्याच्या मुलीचं लग्न आम्ही ऑस्ट्रेलियाला केलं. त्याच्या घरातल्या लोकांनी नुसतं आकाट तांडव मांडवलं होतं आणि म्हणे की आम्ही जाऊन पोलिसात देऊ. म्हटलं जा, काय करायचं ते करा. ती आता तरुण झालेली आहे, तिला सर्व अधिकार आहे. एवढंच त्यांनी केलं, पण त्यांचे काही चाललं नाही. आता ती मुलगी इतकी शहाणी आहे, तिचं इतकं सुंदर लग्न झालं, नवऱ्याला फार मोठा पगार वगैरे ते दिसतं त्यांना. तर आता सगळे निघाले ऑस्ट्रेलियाला जायला, काठोडी बांधून. लग्नाच्या वेळेला मूर्खपणा केला. तसंच आम्ही ब्राह्मणाला ब्राह्मणाने उद्या काढली घरात, तर मग काय करणार तुम्ही? मग माझ्याकडे माताजी तुम्ही आता काहीतरी करावं आमच्या जावयावर. काय करणार तुम्ही? आता शोधून जावी, ब्राह्मण शोधला, मग आता त्याच्या गळ्यातच बसा. मी त्याला कशाला काय करणार? याप्रमाणे अनेक मोठमोठ्या गोष्टी आपण या आंधळेपणाने घालवत आहोत. आणि हे अनेक प्रश्न आपल्या समोर एवढ्यासाठीच उभे राहिले आहेत कारण आपण आपलं हृदय मोठं केलं नाही. आपण योगी जन आहे. आतून आपण संन्यस्त झालोय, बाहेरून जरी नाही संन्यास घेतला, आपण संन्यस्त झालोय. आणि आपण संन्यस्त झालोय त्या गर्वामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे आणि त्याचाच आनंद मानून घेतला पाहिजे. नाहीतर तुमची प्रगती होणारच नाही, कधीच प्रगती होणार नाही. काय जरी तुम्ही केलं तरी तुमची प्रगती होणार नाही जोपर्यंत तुम्ही आपलं मन थोर करणार नाही. आणि ह्या अशा चुकीच्या समजुती आपल्यामध्ये पुष्कळ आहेत, त्या गेल्या पाहिजेत. त्या गेल्याशिवाय आपण खरोखर योगी जनात असं कोणी म्हणून घेणार नाही. तेव्हा कोणीही अशा भलत्या सलत्या आपल्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या ठेवल्या नाही पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी जे सांगते त्याच्या आधी इथे ह्या महाराष्ट्रात जेवढे मोठमोठाले संत साधू झाले, फार मोठमोठाले संत साधू झाले, त्या संत साधूंनी हे सांगितले की जात पात हे धर्मांधता किती वाईट आहे. आणि वाटेल तो दगड घ्यायचा, त्याच्यात शेतूर फासायचा, त्याच्यावर दुसऱ्या सरस्वती असं म्हणतात की थुंकत असत, असा एखाद्या दिवसात जाऊन थुंकायचं त्याच्या. ह्याच्यावरती त्यांनी इतक्यांदा शस्त्र उगारलं, पण एकटेच होते बिचारे. आणि इतकी त्यांची केली. ज्ञानेश्वरांनी सुद्धा किती छळ सहन केला, कारण ते संन्याशाचे पुत्र असे म्हणून त्यांना त्रास दिला. अहो तसे कुणाचे पुत्र असले तरी ह्या सर्व ब्राह्मणांपेक्षा उच्च होते. अशा प्रकारे आपल्या देशामध्ये अनेक गोष्टी झाल्या आहेत. तेव्हा त्या इतिहासापासून आपण शिकलं पाहिजे. आणि आता आपण योगीजन झालो तेव्हा आपणच अशा स्थिती वागलं पाहिजे की आपल्या मूलभूत तत्वावर आपण उभे आहोत. आपण आपलं मिळवलेलं आहे. तेव्हा आता आम्ही हे काहीही नाही, आम्ही फक्त योगीजन आहोत आणि योगाला हे सगळं काही शोभत नाही. अशा रीतीने ह्या सर्व तुमच्या ज्या काही आजपर्यंतच्या समजुती आहेत किंवा आजपर्यंतची जी धारणा आहे ती सोडून तुम्ही परमेश्वराला आपल्या हृदयात स्थान दिलं पाहिजे. या सर्व गोष्टी सोडून त्याचा हट्ट नाही धरला पाहिजे. सोडून पूर्णपणे चोखामेळा सुद्धा संत होते आणि तसेच आपले रामदास स्वामी सुद्धा संत होते. पण रामदास स्वामींचे शिष्य आणि चोखामेळ्याचे शिष्य यांच्यात अत्यंत भांडणं झाली. म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. दोन्ही संत असताना त्याच्यात भांडणं कशाला पाहिजेत? पण असणारच, कारण दृष्टी नाही ना, तेव्हा तेवढ्या पुरतं दिसतं. आणि म्हणून सगळ्यांना माझं सांगणं आहे की आता ह्या जाती पाती आणि मूर्खपणात निघालंच पाहिजे. ते मुसलमानांमध्ये, ख्रिश्चनमध्ये, सगळ्यांमध्ये एकसारखं आहे. पण एवढे धर्म करून सुद्धा मला तुम्ही फक्त एवढं सांगा की कोणत्याही धर्मामुळे मनुष्य हे पाप करू शकत नाही असं दिसलंय का कुठे? सगळ्या पापाला तयार. कोणी म्हटलं, तो मुसलमान असे ना का, हिंदू असे ना का, ख्रिश्चन असे ना का, कोणत्याही पापाला मी करणार नाही असा मी पाहिला नाही. पण योगी जन करू शकत नाही. जर केलं तर हातात व्हायब्रेशन जाणार. संत लोकांनी कधी पाप केली नाहीत, त्यांना सांगावं लागलं नाही.
आपोआपच ते असे झाले. तसेच आपण सर्वांनी व्हावं आणि नेहमीच हे अढळ पद आहे ते मिळवावं. असा हा मुक्तिद्वाराचा सहयोग आहे. त्यात तुम्ही आलात तेव्हा स्वतःला फार विशेष समजलं पाहिजे, स्वतःचा फार आदर केला पाहिजे आणि त्या आदरामध्ये तुम्ही आपली वाढ करून घेतली पाहिजे. खरोखर म्हणजे सहयोगामध्ये कोणताही त्याग करावा लागत नाही. म्हणजे तुम्ही जर बुद्धीचा त्याग केला त्याला आम्ही काय करू शकत नाही, पण ह्याच्यात काही त्यागमूर्ती वगैरे लोक नको. उलट ह्याच्यात लाभच लाभ आहे. प्रत्येकाला लाभ होतो, पण ह्याला एक भुरळ आहे, त्या भुरळीत पडलं नाही पाहिजे. अनेक लाभ होतात. लक्ष्मीचा लाभ होईल तुम्हाला, प्रकृतीचा लाभ होईल, तरतरेचे लाभ होतील, पण ती एक भुरळ आहे. त्याच्या पलीकडे आत्मा आहे, तो मिळवला पाहिजे आणि त्यात रममाण झालं पाहिजे. हे मी आज स्पष्टपणाने आपल्याला सांगते आहे. आणि सगळ्यांनी सर्व ह्या धर्माच्या आणि धर्मांधतेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडल्या पाहिजे. तसंच नास्तिकांनी सुद्धा जरासं डोकं उघडून बघितलं पाहिजे की परमेश्वर आहे किंवा नाही. उगीच परमेश्वर नाही असं ठासून सांगायला त्यांना काय अधिकार नाही. ते कोण होतात असे म्हणाले. आणि जर ते असं म्हणतात तर त्याचं अगदी चुकीचं आहे, कारण त्यांनी अजून पाहिलंच नाही की परमेश्वर आहे किंवा नाही. तेव्हा विशुद्ध स्वरूप असायला पाहिजे. स्वतःच स्वरूप अगदी निर्मळ करून घ्यायचं आणि त्या विशुद्ध स्वरूपामध्ये परमेश्वराला आपण आकलन केलं पाहिजे. त्याशिवाय ते आकलन होणार नाही, ते तादात्म्य येणार नाही आणि काहीही लाभ होणार नाही. उगीच जशा आपण पंढरीच्या वाऱ्या करतो तशा इथे वाऱ्या करू नयेत. काहीतरी मिळवावं अशी सर्वांना विनंती आहे माझी, अत्यंत कळकळीची विनंती आहे. आणि मी हेच बघते की महाराष्ट्रात इतकी मेहनत करून सुद्धा सहयोग का रुजत नाही? कारण फक्त माझी पूजा करून काही होणार नाही. काय उपयोगाचं आहे? तुम्ही सगळ्या देवळात करतच असता माझी पूजा, आणि इथे नुसती पूजा करून काय उपयोगाचं नाही. आज निश्चय आणि निर्धार करायला पाहिजे की आम्ही ही सगळी थोतांडवे बाजूला सारून माताजींची पूजा करू. स्वतःला स्वच्छ करून आम्ही माताजींची आज पूजा करतोय, तेव्हा तरी काय फायदा होईल. नाहीतर मलाच त्रास होतोय या सर्व पूजेचा. हा अधिकार फार मोठा आहे आणि तो आम्ही जरी तुम्हाला दिला तरी त्याची लायकी तुम्ही मिळवायला पाहिजे. आणि सगळ्यांना माझा अनंत आशीर्वाद आहे, अनंत आशीर्वाद आहे. कृपा करून आपल्याकडे लक्ष द्या, आपलं महत्व जाणा, आपलं मोठंपण जाणा. आज कोणत्या कार्याला तुम्ही लागलेत, हे विश्वाचं एवढं मोठं क्रांतीचं कार्य आम्ही काढलेलं आहे, त्यात तुम्ही उभे आहात आणि त्यासाठी तुम्हाला सज्ज असायला पाहिजे. स्वतःची मजबूती पाहिजे, तयारी पाहिजे. आज पहिला दिवस आहे म्हणून मी विशेष इच्छून सांगते की कृपा करून व्यवस्था जी करायची आहे ती तुम्ही करत आहात, पण ते आम्ही करत नाही, माताजी करत आहेत अशा विचारांनी केली. आणि त्यानंतर आम्ही जे करत आहोत त्याच्यामध्ये फक्त परमेश्वरी कार्य होऊ देत अशी मनामध्ये जर तुम्ही इच्छा ठेवली तर सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल. असो, सगळ्यांना माझा अनंत आशा. मे गॉड ब्लेस यू ऑल. शिस्तीत शिस्तीत आपले डोळे उघडायचे आहेत, श्रीमातांच्याकडे बघायचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरच ठेवायचं आहे आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. आपल्या मध्य हृदयावरती लक्ष ठेवलं तरी चालेल आणि शस्त्राच्या वर आणि हाताच्या बोटांच्या वरती बघतोय आपण श्रीमाताजींना. श्रीमाताजींना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे, त्याची गुंफण करत 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 आपण वरती गाठ मारतोय चैतन्याची. हे विसरायचं नाही. बंधन घेताना चैतन्याचं बंधन आपण घेतोय आणि त्याची गाठ मारतोय, हे लक्षात ठेवायचं. हाताकडे लक्ष ठेवायचं नाही, हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे लक्ष ठेवायचं.
म्हणजे ते शिस्तीत घडतं. 3 गाठी. त्यानंतर कवच. कवचाकडे लक्ष द्यायचं आहे. डोक्यावरून उजवीकडे येतं ते. उजवीकडे डोक्यावरून परत डावीकडे. कवच. चैतन्य. चैतन्याचं कवच घेतोय. बंधन. की ते बंधन फोडून आतमध्ये कुठलीही निगेटिव्हिटी येता उपयोगाची नाही. अशा पद्धतीनं बंधन घ्यायचं आहे आपल्याला. शिस्तीत घ्यायचं म्हणजे ते परफेक्ट बसतं. आपल्या भोवतानी आहे चैतन्य हे लक्षात येतं आपल्या. हे महत्वाचं आहे. दुर्गा कवच हे कवच आहे. उद्या आपण दिवसभर मध्य हृदय चक्र आणि सहस्त्रारच्या वरती लक्ष केंद्रित करायचं आहे. गणेश चक्र, मूलाधार, मध्य हृदय आणि सहस्त्रारच्या वर असं आपण उद्या दिवसभर लक्ष केंद्रित करायचं आहे. जय श्री माताजी.